लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। लाडक्या ताईंना खूप आनंद झालेला आहे। 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। लाडक्या ताईंनो, ज्या ताईंना आतापर्यंत हप्ता भेटला नव्हता त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। आणि ज्या ताईंना हप्ता भेटलेला आहे त्यांना पण 100% पुढचा हप्ता भेटणार आहे। एकदम महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे। खूप महत्त्वाची बातमी, सकाळ सकाळ तुम्हाला एक खुशखबर आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, काय नेमकी बातमी असणार आहे आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात की सर आम्हाला 12वा हप्ता का नाही भेटला, सर आम्हाला 13वा हप्ता कधी भेटणार आहे, त्या सगळ्या लाडक्या ताईंसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो, टेन्शन घ्यायचं आता बंद करा। 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। या ठिकाणी तुम्हाला मी 100% सांगत आहे लाडक्या, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चला तर वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। 13वा हप्ता वाटपाचं काय काय नियोजन लागलंय ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। आणि 12वा हप्ता ज्या लाडक्या ताईंना भेटला नाही, पटपट त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही किती जण पात्र आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि तुम्ही लाडक्या ताईंनो काळजी करू नका, ज्यांना 12वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर सर्वांनी नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलाय त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का। 12वा हप्ता भेटणाऱ्या ताईंनी एकदा पटकिनी कमेंट बॉक्सला सांगायचंय तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, कारण तुम्हाला 13वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, लवकरात लवकर भेटणार आहे। चला, आनंदाची बातमी आहे लाडकी ताईंनो, सर्वांना 100% हप्ता मिळणार आहे। आणि पुढील पडताळणी थांबली बघा। अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायलोय, 2 आनंदाच्या बातम्या आल्या। पहिली बातमी आहे, ज्या लाडक्या ताई 26 लाख ताई होत्या त्यांच्यासाठी बातमी, पहिली बातमी। आणि दुसरी बातमी आहे बघा, पुढची पडताळणी पण थांबली म्हणजे 13वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार। ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला होता त्यांना 100% 13वा हप्ता भेटणार आहे। पडताळणी आता थांबलेली आहे। निवडणुका आल्यामुळे लाडक्या ताईंनो, पुढच्या निवडणुका आल्यामुळे एक सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे। तुमच्या पुढच्या पडताळण्या काही काळासाठी थांबवलेल्या आहेत। चला, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 13वा हप्ता आणि 14वा हप्ता कोणाला एकत्र हवाय, आपण सरकारकडे मागण्या ज्या करत आहोत लाडक्या ताईंनो, बघा आपण पडताळणी थांबवण्याबद्दल पण सरकारकडे मागणी केली होती की बाबा 12वा हप्ता ज्यांना भेटला नाहीये त्यांना तुम्ही सगळ्यांना हप्ता द्या, त्यांना निवडणुका असेपर्यंत तर कमीत कमी पैसे द्या, अशा स्वरूपाची आपण मागणी केली होती लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे बघा एक मोठं सरकारने पाऊल उचललेलं आहे। आपल्या सर्वांचा हा विजय आहे, आपल्या सर्वांचं यश आहे लाडक्या ताईंनो। याच्यामध्ये माझे एकटेच नाही, आपल्या सगळ्यांचं हे यश आहे की आपण ज्या मागण्या करत आहोत त्या मागण्या सरकार या ठिकाणी मान्य करत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, आपली अजून एक महत्वाची मागणी अजून आपण करत आहोत। त्याच्यामुळेच तर 13वा हप्ता आणि 13वा हप्ता आणि 14वा हप्ता आपल्याला एकत्र पाहिजे। रक्षाबंधनापर्यंत आम्हाला 3000 रुपये टाकावेत अशी आपण सरकारकडे विनंती करत आहोत। जशी आपली मागणी पूर्ण झाली आहे, पडताळणी थांबवा। आपण सगळ्यांना सरकारला एक मागणी केली होती की सगळ्या लाडक्या ताईंना हप्ता पाठवा, पडताळणी लवकरात लवकर थांबवा, ही आपण मागणी केली होती बघा, 1-2-3 आठवड्यापूर्वीची। ती मागणी सरकारने या ठिकाणी मान्य केली आहे आणि पडताळणी आता थांबलेली आहे। पडताळणी थांबलेली आहे आणि ज्या 26 लाख ताई होत्या त्यांची पण आता बघा परत पडताळणी होणार आहे, म्हणजे त्या पण पात्र होणार आहेत। लाडक्या ताईंनो, व्हिडिओ सगळ्यात शेवटपर्यंत बघायचा आहे बघा। चला, आता तुम्हाला ब्रेकिंग न्यूज दाखवत आहे, आनंदाची बातमी तुम्हाला दाखवत आहे। जी24 तासची बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आहे। 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र नाहीत। बघा, ही बातमी माझी नाहीये, ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे बघा। जी24 तासची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। जी24 तासची ही बातमी तुमच्या समोर आहे। काय बातमी आहे बघा, तर नीट तुम्ही स्वतः बघू शकता। 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र नाहीत। ज्या लाडक्या ताई होत्या 12वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांनी आपलं नाव पटपट सांगा। सगळ्यांच्या लिस्ट बनवणं चालू आहे, पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय। आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला नसेल कमेंट बॉक्स मध्ये पटकिनी सांगायचंय, कारण की तुम्हाला जर 12वा हप्ता भेटला नसेल तर तुम्हाला तो भेटणार आहे, कारण की अपात्र नाहीयेत।
ज्या लाडक्या ताईंना हप्ता थांबवला होता, स्थगिती आली होती, त्यांना 12वा पण हप्ता भेटेल, 13वा पण भेटेल आणि 14वा पण भेटेल. पण तुम्ही म्हणताल की सर हा लगेच भेटणार आहे का? लगेच भेटणार नाही हे पण तुम्हाला आत्ताच सांगतोय. तुम्ही लगेच म्हणताल की सर 13वा हप्ता वाटप सुरू झाला, मग आम्हाला पैसे का नाही वाटप झालं? तर लाडक्या ताईंना त्याचं पण उत्तर तुम्हाला पुढे देतोय. पुढच्या स्लाइड मध्ये त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल. थांबा, एकच सेकंद थांबा, वाट बघा, फक्त बघा, तुमच्या ह्या पुढच्या स्लाइड मध्ये त्याचं उत्तर भेटणार आहे. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या ताईंनो, सर्व अर्जांची पडताळणी सुरू, तटकरे यांनी सांगितलेले सर्व अर्जांची पडताळणी सुरू. आदिती तटकरे यांनी एक मोठी बातमी दिलेली आहे. म्हणजे ज्या 26 लाख ताई या ठिकाणी अपात्र झाल्या होत्या, ज्या 26 लाख ताई या ठिकाणी ज्यांना पैसे भेटले नव्हते 12व्या हप्त्याचे, तर त्या लाडक्या ताईंची पुन्हा पडताळणी होणार आहे. आता तुम्ही म्हणताल की सर आम्हाला अपात्र केलंय का? नाही, तुम्हाला अपात्र केलेलं नाही. तुम्ही त्याच्यामुळे परत सांगत होतो बघा, एक 3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं लाडक्यानो, तुम्ही लवकरात लवकर तक्रारी करा, तक्रारी करा, तक्रारी करा, एवढा ओरडू तुम्हाला सांगत असतो. बरेच लाडके दादा त्याला मजाक मध्ये घेतात की सर तुम्ही एवढं का ओरडतात, एवढं घसा तोडू का सांगतात, आम्हाला एवढं तिडकीनी का सांगतात? तर लाडक्यानो तुमच्यासाठी मी हे सांगत असतो बघा लाडक्यानो. त्याच्यामुळे परत अजून पण ज्या ताईंनी 12वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांनी लवकरात लवकर तक्रारी करा. तक्रारी केल्यानंतर तुमची पडताळणी होणार आहे, लवकरात लवकर तुमची पडताळणी होणार आहे. आणि तुमचं जर अप्रुव्हल या ठिकाणी अप्रूव्ड आलं तुमचं, त्या ठिकाणी तुमचं जर स्टेटस या ठिकाणी सक्सीड आलं, तुम्हाला परत तुमचा हप्ता चालू होणार आहे. आणि लाडक्या ताईंनो जर तुम्हाला तुमचं सक्सीड आलं, तुमचं व्हेरीफाईड सक्सेसफुली आलं, तर तुम्हाला 12वा हप्ता भेटणार आहे आणि पुढचे सगळे हप्ते परत चालू होणार आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर लाडक्या ताईंनो तक्रारी करा. ज्या लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटला नव्हता, पटकीने कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्ही तक्रार केली आहे का नाही. ज्या लाडक्या, आणि मी सोपी पद्धत पण सांगितली तुम्हाला तक्रार करायची. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल जाऊन व्हिडिओ बघा. 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. फक्त मी जशा गोष्टी सांगतोय त्या गोष्टी व्यवस्थित करा. 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. चला लाडक्यांनो, आता एक महत्त्वाची अजून एक बातमी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे बघा. पडताळणी झाल्यानंतर अपात्रतेचा निर्णय. बघा, तुम्हाला मी ह्या गोष्टी तुम्हाला 3 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या का नाही सांगा. आता तुम्ही विश्वास पटलाय का नाही सांगा. लाडक्यांनो तुम्हाला 3 दिवसापूर्वी, त्याच्या अगोदर सांगितलं होतं, पण 3 दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं 26 लाख ताईंनो शांत बसा, टेन्शन घेऊ नका, तुमची परत पडताळणी होणार म्हणजे होणार. तुमच्या निवडणुका पुढे जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुका जवळ आल्या, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचे बंद करा. तुमच्या परत पडताळण्या होणार आहेत. तुम्ही फक्त तक्रारी करा. तक्रारी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी लाडक्या बहिणीचा संधी भेटणार म्हणजे भेटणार. बघा तुमच्या समोर ब्रेकिंग न्यूज आली आहे, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे लाडक्या ताईंनो. तुम्हाला ज्या गोष्टी मी 3 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या त्या गोष्टी तुम्हाला आता पाहायला मिळतील. सर्वांना आता विश्वास पटलाय का? हा लाडका दादा ट्रिक्स गुरु ज्या गोष्टी तुम्हाला अगोदरच सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतात. रहा एक पाऊल पुढे. आपले व्हिडिओ जे पहिल्यापासून बघतात, 1 वर्षापासून जे व्हिडिओ बघतात, त्या लाडक्या ताईंना आता खात्री पटली असेल की ट्रिक्स गुरु हा दादा जो आहे तो एकदम छान स्वरूपाची माहिती देत असतो. तर लाडक्या ताईंनो बघा, तुमच्या समोर एक बातमी समोर आली. पडताळणी झाल्यानंतर अपात्रतेचा निर्णय होणार आहे. म्हणजे 26 लाख ताई ज्या अपात्र केल्या होत्या त्यांची पुन्हा पडताळणी होणार आणि पडताळणी झाल्यानंतरच निर्णय होणार आहे त्या अपात्र आहेत का नाही. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती आहे, तात्पुरती स्थगिती आली आहे. त्याच्यामुळे लाडके ताईंनो लवकरात लवकर तुमचं पाऊल उचला. आणि तुम्ही जर व्यवस्थित गोष्टी केल्या, या ठिकाणी तक्रारी केल्या, ऑनलाईन तक्रारी केल्या, तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पुढचा लाभ भेटणार आहे. आणि ज्या ताई म्हणत असतील की सर आम्हाला 12वा हप्ता भेटलेला आहे, तर त्या ताईंना पण एक गुड न्यूज आहे. तुमची पुढची पडताळणी होणार नाहीये, आत्ताच होणार नाहीये. ती पुन्हा भविष्यात होईल कधी, पण आत्ताच होणार नाही. 2-3 महिने तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुमचा इन्कम टॅक्सची पडताळणी होणार नाही, 4 चाकीची पडताळणी होणार नाही, किंवा तुम्हाला कुटुंबात किती लोक आहेत ती पण आता सध्या पडताळणी होणार नाहीये. ही खुशखबर तुमच्यासाठी लाडक्या ताईंनी दिलेली आहे. तर सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि लाईक करा. तुम्हाला आनंदाची बातमी दिली आहे, लाईक करा. लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही, सर्वांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही. एवढ्या साऱ्या ताई मला दिसत आहेत लाईव्ह, सर्वांनी लाईक करायचं. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.